सोपान टेक शोमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तंत्रज्ञान, क्रिएटिव्हिटी आणि नाविन्यपूर्ण आयडियांसाठी एकमेव ठिकाण. मी आहे तुमचा होस्ट सोपान आणि तुम्हाला घेऊन येत आहे तंत्रज्ञानाचे गुपित, जीवन सुलभ करणारे टिप्स आणि उत्साहवर्धक सर्जनशील उपाय. स्मार्टफोनच्या भन्नाट उपयोगापासून ते नवीनतम गॅजेटपर्यंत इथे तुम्हाला सगळे मिळेल. तुम्ही एक तंत्रज्ञान प्रेमी असाल किंवा नवनवीन कल्पनांचा शोध घेत असाल, अद्भुत प्रवासाला सुरुवात करूया. पाहत राहा, कारण मजा, माहिती आणि नाविन्य यांची भरपूर मेजवानी आता सुरू होते. आजच्या जगात सुरक्षितता ही आपली प्राथमिक गरज आहे. आपत्कालीन परिस्थितीमध्ये जलद आणि अचूक मदत मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यासाठी तंत्रज्ञानाची एक अत्यंत उपयुक्त भेट म्हणजे SOS ॲप्स. हे ॲप्स आपल्या मोबाईलमध्ये उपलब्ध असून आपत्कालीन मदतीसाठी सहज वापरता येतात. तुमची थेट लोकेशन शेअर करणे, आपत्कालीन संपर्क साधणे आणि तात्काळ मदत मिळवण्यासाठी सुविधा देणे ही काही SOS ॲप्सची महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत. या ॲप्समुळे तुम्ही तुमच्या प्रियजनांना सुरक्षित राहण्याचा एक स्मार्ट मार्ग देऊ शकता. आज आपण या व्हिडिओमध्ये SOS ॲप्स उपयोग, फायदे आणि काही उत्तम ॲप्सच्या यादीबद्दल चर्चा करणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला तुमची सुरक्षा अधिक मजबूत करता येईल. SOS ॲपचे प्रमुख वैशिष्ट्ये. आपत्कालीन संपर्क. तुम्ही कुटुंबियांचे किंवा जवळच्या व्यक्तींचे संपर्क क्रमांक सोप्या पद्धतीने जोडू शकता. एका क्लिकवर आपत्कालीन परिस्थितीत त्यांना सूचना पाठवता येते. GPS लोकेशन शेअरिंग. तुमचे ॲप थेट लोकेशन तुमच्या निवडलेल्या संपर्कासह शेअर करतो, त्यामुळे त्यांना तुमचं ठिकाण शोधणं सोपं होतं. पॅनिक बटन सुविधा. एका बटनाने तात्काळ मदत मिळवण्यासाठी ही सुविधा उपलब्ध असते. तुम्ही तुमच्या लोकेशनसह संपर्कांना अलर्ट पाठवू शकता. आपत्कालीन सेवा शोधणे. ॲप्स जवळच्या रुग्णालय, पोलीस स्टेशन किंवा इतर सेवा शोधण्यात मदत करतो. स्वतःचा अलार्म सायरन. काही ॲप्समध्ये सायरन किंवा अलार्म सुविधा असते, ज्यामुळे लोकांचे लक्ष वेधले जाते. SOS ॲप्स कसे सेट करायचे? तर Google Play स्टोअरवरती किंवा ॲप स्टोअरवरून ॲप शोधा आणि डाउनलोड करा. उदाहरणार्थ Life360, My SOS. प्रथम सेटअप कसा करायचा? ॲप उघडा आणि आपली प्राथमिक माहिती भरा. आपले नाव, आपत्कालीन संपर्क क्रमांक आणि वैयक्तिक माहिती जोडायची. त्यानंतर लोकेशन ॲक्सेस सक्षम करायचा आहे. लोकेशन शेअरिंग सक्षम करण्यासाठी आपल्या ॲपला GPS ॲक्सेस द्यायचा आहे. आपत्कालीन संदेश सानुकूलित करायचा आहे. तुमच्या संपर्कांना पाठवायच्या मेसेजचे मजकूर सानुकूलित करायचे, जसे की मला तात्काळ मदतीची आवश्यकता आहे, माझे लोकेशन येथे आहे. पॅनिक बटन टेस्ट करा. पॅनिक बटन कार्य करते याची खात्री करण्यासाठी त्याची चाचणी करा. तर तो ऑप्शन आपण चालू करून पाहू शकता. SOS ॲप्स डेटा एन्क्रिप्शन वापरून त्यांचा वैयक्तिक डेटा सुरक्षित ठेवतात. त्यांना ॲपच्या गोपनीयता धोरणाविषयी जागरूक करणे गरजेचे आहे. हे ॲप्स सुरक्षितता आणि डेटा गोपनीयतेचा वापर करतात आणि डेटा एन्क्रिप्शन करून सुरक्षित ठेवण्याचे काम करतात. त्यामुळे आपली माहिती चोरली जाऊ शकत नाही. तुमचा अनुभव आम्हाला कमेंटद्वारे सांगा. तुमच्या सुरक्षिततेसाठी कोणते SOS ॲप्स उपयोगी आहेत ते शेअर करा. तुमचं आजच्या सोपान टेक शोवर उपस्थित राहणं खूपच खास होतं. तुमचं प्रेम आणि समर्थन हे आम्हाला पुढे जाण्यासाठी प्रेरित करतं. तंत्रज्ञान फक्त एक साधन नाही, ते तुमचं जीवन सुलभ आणि समृद्ध करण्यासाठी एक शक्ती आहे. आम्ही तुमच्यासाठी आणखी माहितीपूर्ण आणि मजेशीर विषयांसह परत येऊ. आपली प्रतिक्रिया आणि सूचना आमच्यासोबत शेअर करा. तुम्हाला शो आवडल्यास तो तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमचं पुढचं एपिसोड पाहायला विसरू नका. तोपर्यंत सुरक्षित राहा, शिकत राहा आणि सोपान टेक शो बघत राहा. बाय फॉर नाव.